तर हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये. भाई आज कुठेतरी जायचं म्हणले, काल तर आम्ही मडीला गेलतो. दत्ता भाऊ आलाय म्हणला चल कुठेतरी फिरायला जाऊ. मडीला जाऊ नाही म्हणलं दुसऱ्या कुठेतरी जाऊ. मडील काय मावठ्या लावून जायचं आता कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाय का. तू कालच जाऊन आला म्हणून म्हणते. बहिणीला की चष्मा बिस्मा आणला तो असाच आंधळा आहे. ते काळा चष्म्यात काय दिसायच तो गालभर चष्मा काय दिसतो बघ. ओ ओ पटेल मागे सोड. आपलं दत्तीने घातलाय गोगल. सगळ्या पुरी होणार पागल, जिने होणार पागल. तिच्या घरी जाऊन आमचा दत्त्या आग. काय म्हणला तू शर्ट का? अरे बरं आहे तो भोंगळा भारी दिसतो भाऊ शर्ट. बरं मी आता कपडे बिपडे चेंज करतो, तशी फ्रेश होतो आणि मग तर भाई आम्ही थोडा फ्रेश झालोय. कपडेच घालतो कारण विषय काय आहे माहिती आहे. मी जीन्स घातली खाली हे पायाला विषय झालाय. आपल्या जीन्स आहे चिटकती त्याच्यामुळे आपण हे लोअर आणि टी शर्टच घालणार. आपण गरीब माणूस येते मोठे माणसं आहे आरमाने बिरमाने घालून आणली. चष्मे बिस्मे बुटं बिटं घालते ना आपण साधे स्लीपर चप्पल घालून जाऊ. नाही तर स्लीपरने बुटच घालतो भाई. जे दुखे ना बुटाने का त्याला कवत नाही ते स्लीपरने तो म्हाताराची मी तो म्हाताराची खड्डा नाही पडलं त्या पायाला. तू कोण झालं खड्डा खड्डा नाही पडलं त्या पायाला. नाही खड्डा बिट्टा. तर भाई आपली सारे पक्षी हिनं अंड दिलं का नाही काय माहिती. दिलंय काय विषय झाला काय ना दर त्या अंड. अरे खोला तुमच्या आईचा घो तुमच्या राडणी लावून घ्या. लावून घ्या. हे काय अरे विषय काय झाला काय माहिती. उलट्या लागली हातात घेतल्यावरच आता घ्यायचं. तर विषय काय झाला काय माहिती. एवढं आपल्या कोंबड्या अंड्यात जाय ना. कोंबडा आहे ना कोंबडा यांच्यात फॉल्ट यांना वेगळा चारावं लागणार आहे गोळ्या. तेव्हा कोंबड्या अंड्यात देणार. चला चला क्षमता घ्यायची क्षमता. उलट्या लागल्या अंड आणि हातात घेऊन उलट्या यायला लागल्या भाई. याला नाटकं करतो आहे घाल नाही तर गप्पा गप मटन बिटन खातोय तिकडं. आज मला होती अंड्या खाल्ले. हा का कोणाचं कोंबडीचं खाल्लं. अंडा आवड. आणि दत्ता भाऊची गाडी आपल्या हे नाव तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करू शकता. आपल्या भारी व्हिडिओ बनवतोय. पोरगेचे व्हिडिओ पाहा तुम्ही. सूरज भुसारे ब्लॉग्स हे नाव युट्यूबवर जाऊन सर्च करा. आहे का नाही. तर भाई या भटकत 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 आणि मला इकडे डोंगरात आणलंय. पुढं चाललं काही माहित नाही आता. आणि भाई इथं क्रशर इथं नाही का हायवा बिवा येत असतात. आपण मशीनवर असतं पाहत नाही का आपण ते इथून येत आहे त्याला आम्ही शे इथं खाण आहे भाई. लागला घाट घाटात गाडी राहिली कुडकुड करायला. जिरली जिरली जाते. व्हिडिओ काढायचा मला आम्ही गाडी तर भाई इथं दत्तीने थांबली गाडी. दत्त्याला त्याच्या ड्रायव्हिंग वर भरोसा नाही. आता इथं थोडासा घाट लागलाय ते म्हणतो मी जिरली तू गाडी चालू. काय म्हणणं गौरव शेट तू विचार काय म्हण शब्द आता काहीतरी म्हण. म्हणणं वाढकव शब्दच नाही फुटाला. येडी गाड पाकिस्तान मग दुखू राहिले सध्या. काय दत्तीने गोगाला आणला होता. म्हणलं तू चष्मा काढ तुला एक तासच दिसत नाही आंधळ्या. चष्मा काढ म्हणलं. तर भाई आम्ही डोंगरावर तर आलोय. पुढे अजून एक डोंगर चढायचा आहे आम्हाला. आणि गाडी इथं इतकी गरम झाली ना भाई. म्हणजे माझ्या पायाला अशा वाफा लागत होत्या मशीनच्या. इतकी गाडी गरम झाली. आणि या गाडीचा आहे ना विषय काय माहिती का. या गाडीचं दलिंदर जालिंदरचा लेख आहे दलिंदर आहे. काम करीत नाही त्या गाडीचं म्हणून गाडी अशी नाही. तर स्प्लेंडर मी पण वापरतो भाई. स्प्लेंडर एवढी चढायला कधीच कुडकुड करीत नाही. या गाडीचं मशीन नाही. गाडीचं कसं लोडर आल्यावर आपण रेस दिल्यावर मशीन याचे लोडर येतं फायरिंग गाडीचे क्लच प्लेट वाज येतात भाई. डायरेक्ट वाज कड वाज येते गाडी. डायरेक्ट क्लच प्लेट वाजत आहे गाडी. तरी या दलिंदरला कळा ना की काम करून घ्या आपण आधी. नुसता दाम टितोय घेऊ जाऊ तो अशी धोका देईन नाही का त्याची गाडी तुला. कळणार तवर नाही काढायचं आहे का नाही. कोणाचं काय कोणाचं काय. तर भाई इकडं वातावरण इतकं भारी आहे ना. हे बघ डोंगर भिंगर दगड आहे. डोंगराचा रस्ता बघ किती भारी आहे. त्याच्यात असे दलिंदर दोन मित्र गाडी काय पाहिजे इथं कमी फक्त आहे पावसाची. बाबा ये रे तू. पाऊस पाहिजे होतलाय भारी वाटत. गाडी आता का गार होती काय माहिती. झाली असेल लहान पोट लोक मशीनला
नको नको आंधळ्या. इथून चाललो निघाल. त्याला भोंगळ करून त्या मशीनवर बसला पाहिजे आला. तर भैया मी थांबलो होतो आणि हे डोंगराचे नाल्या काय केल्या असत्या बरं म्हणजे पाहिजे तर वळण येतं वळण येतं वळण. काय विषय असं नाही. असं म्हणून केलं असेल. काय विषय मला तर वाटतं पाण्यासाठी हे केलं असेल. मला तसं वाटतं याच्यात पाणी साचत आहे का तुमचंच करायचं. तो काय सांग मी मग काही नाही. तर त्याला किडनॅप करतात गाव रे त्याच्या पप्पाला फोन करून आणि पोरगा लागत असलं 2 कोटी द्यावं लागतं. म्हातारं म्हणाला लावा तिकडे का मागं? म्हातारा याचं मात्र म्हणून मी परत प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला सांगते 2 कोटी कुठं डबल मेहनत. त्या म्हणून का म्हातार तुझं नाही. तर गाईज आम्ही डोंगर फिरत 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 इथं भगवानगडच्या जवळ आलो मग म्हटलं चला दर्शन घेऊ आणि आलो डायरेक्ट गाडावर बाई. लय भारी वाटतं चला इथं आल्यावर आडावाडा कमी येतं दुसरं. आतमध्ये गेलं तर बरं वाटतं त्याच्यापेक्षा हे बाहेर जायचं का आतमध्ये विषय एवढलं माल काय जायचं का आतमध्ये मग काय आलो पाहिला आपण. चला मग दर्शन घ्यायचं असतं घडवूनच घेतलं असतं. इकडं आत इकडे देशील हात. तर बाई इथं मवळ आहे बा आग्या मवळ म्हणते त्याला लय चावत बाई व्याकार. आणि आम्ही आलतो नव्हतं मागच्या वेळेस आत्ता केलं वाटतं आहे की नाही. आपण मागच्या वर्षी आलतो पण डायरेक्ट लय भारी गेलं. तर भाई आलं आतमध्ये आभाळ आलंय पाऊस येतो काय. काल आम्ही मडेल गेलो काल पाऊस आला आज पाऊस लय मोठं मंदिर आहे प्रसाद आलंय बाई इकडं भोजन आहे जेवायला भेटते तर. आज गर्दी पण नाही म्हणजे माणसंच लय कमी आहेत आज आणि तिथं माणसं कमी असतात आम्ही असतो तर ना माणसाचा त्रास होता. आम्ही दर्शन चांगलं घेतो. तर भाई आता इथून आतमध्ये जायचं आतमध्ये समाधी आहे आणि दर्शन बिर्शन घ्यायचं. इथं समोर हनुमान दादाचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला कचराकुंडी येतात तिची जागा तिथे आहे आणि गौरीच्या इथं इथे कचराकुंडी. चला आतमध्ये तुम्हाला मी मंदिर दाखवतो. मंदिर खूप फार सुंदर मंदिर आहे. जय भगवान. तर भाई आतमधून असं आहे गाभारा मंदिराचं पुरं दगडाचं काम भाई. आता इथून आतमध्ये जायचंय चला त्या टपाटापा. इथं विठ्ठल रुक्माचं मंदिर आहे ना. विठ्ठलाच आहे फक्त. तर भाई आपण सध्या मंदिराच्या खाली समाधी ही आपण मंदिराच्या खाली सध्या मंदिर वर आहे. म्हणजे हेच समाधी खाली आहे वर विठ्ठलाचं मंदिर आहे. मंदिराच्या खाली आहे भाई आतमध्ये बघ कसा विषय आहे. वरती विठ्ठलाचं मंदिर आहे वरचं दाखवतो तुम्हाला परत तिथे गेले मी एकटाच खाली गेलो. इकडून वर यायचं भाई आता इथून वर आलं का इथं विठ्ठलाचं मंदिर आहे. तर भाई मंदिर सुद्धा इतकं भारी आहे ना. तुपली कब्जक मार संसार दाखवा. हा कुठे याच्या मागे आम्ही तुम्हाला भगवान बाबा संसार दाखवतो. तर काहीच तुम्ही मंदिर तर पाहिलं तुम्हाला आता अजून गोष्टी दाखवते इथं काय 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 नाही सगळं दाखवत तुम्हाला आधी. मागचे चालतं पण एवढं डिटेलमध्ये नव्हतं दाखवलं नाही तो आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता. ब्लॉग बनायचा फुल कॉन्फिडन्स आला ऐका नाही रे. आकलीचा नाही पत्ता गडावर आलाय आता. तर गायची आहे श्री संत भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह. या तलवारी इथं बंदुकी अगरमाळे भांडी समय पाहा इथं घंटा पा केवढा आहे.
त्यांची काय गाडी बिडी पसंती इथं ग्रंथ आहेत पलीकडून त्यांची काठ्या ते भगवान बाबून वापरलेलं आहे. पहिल्या गाड्या कशा टांगा कसा पाहिला तर भाई पण सारा दगडाने छत सुद्धा दगडाने म्हणजे 100% काम आहे सारा दगडाने लागलं पाडायला इकडे याच्यात गुथून इथं 100% काम आहे सगळं दगडाचं. आता मागं सुद्धा एका मंदिराचं काम चालू ते सुद्धा दगड बांधायला तुम्हाला लागेल. बाबा हे दगड आणले तेवढले दगड आणले बाय दगडाने करून कामं चालू आहे तिथं. मागं ते मंदिर आहे ते बांधकाम चालू आहे पूर्ण दगडाने काम राहिले पूर्ण दगडाने दगड आणले तसे. हे कामले तिथं चालू आहे बरं का हे कामले तिथं चालू आहे. मला वाटतं मी आपण यायच्या आधी सुद्धा हे काम चालू होतं तरी इथं काम चालू आहे. बाई मंदिराचा परिसर इतका भारी आहे ना म्हणजे इतकी शांती बिनती आहे ना विशेष नाही. गड लय मोठा आहे. दुसरी तिसरी बार आहे म्हणजे तू किती बार आलं हे लय बार आलं तू किती बार आलं हा हे पहिल्यांदा आलंय. इथं पण एक मंदिर आहे आणि इथं गार्डन एरिया आहे आणि इकडे जे वस्तू संग्रहालय आणि इकडे पुढं समाधी आहे बाबांची. चल तर भाई झालं आमचा विषय दर्शन घेतलं सारा गडबीड सुटलं. आता जायचं पुढे जाईल प्रसाद तिकडं जाऊ आपण भाई प्रसाद नको गार्डन सुद्धा वाळून गेलंय पाऊस पाडानं पाणीच नाही तिथं पाणी प्यायला कुठं. तर भाई इथं भगवान बाबा शिक्षण संस्था आहे. इथं पोरं शिकायला आहेत असं हे मला सांगत होता इंदुरकर महाराज पोरग इथं शिकायला आहे. मला माहित नव्हतं यांनी सांग कृष्णा महाराज देशमुख काय माहित. तर भाई आमचं चाललं आता घरी आम्ही दत्ता भाऊची गाडी तुम्हाला मी सांगितलं ते पोरग जे याचं नाव लिहिलं तर त्यांनी पोरग लय भारी व्हिडिओ बनवते तेवढं चॅनलला जाऊन पहा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल आहे का नाही लवकर करा. हां मग आता आधी चाललं आहे आम्ही भेटू घर डायरेक्ट तुम्हाला डोंगरात भेटू एखाद्या लोकेशनवर. तर भाई आम्ही थांबलो होतो एका जागेवर लय भारी वाटतं इथं जनर बिनर घेऊन थांबलेले ते बाबा लोक. हा स्पॉट कसा आहे फोटो काढायला लय भारी विषय फोन भारी पाहिजे आयफोन पाहिजे काल पाहिजे आयफोनवाला मेंबर आणलं पाहिजे फोटो काढावा. बघ कसं डोंगर माग इथे एक लफडं होतं बघ आता आम्ही थांबलो आणि ते लफडेले पळून गेले. तर भाई एक नवीन ट्रिक काही केली एक दोन पण कम करते काही कळत नाही मला गाडी समोरून दत्ता भाऊ इकडे दत्ता भाऊ करून एक दोन जायचं नीट पंचायत नको अरे आपण देतो रे एवढं बाय बाय. आता आले परत येऊ नका दिसले नाही पाहिजे परत नाही का दाम मान टाटा नाही बाटा चपले नाही दोन. तर काहीच आता कोंबड्या सोडल्यात इकडे याच्यात जावं नाही म्हणून इथे यांना राखण बसलोय. तर आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. आय होप मला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भाई. एक सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब केलं का तुम्हाला पैसे कट होणार नाही तुमच्या खात्यातून तसं काही विषय नाही ना मग सबस्क्राईब करी जा भाई. तेवढ्या एक सबस्क्रायबरने काय होणार नाही तेवढा चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय भेटा नाही ब्लॉग